एकनाथ शिंदे 2019 साली मुख्यमंत्री म्हणून सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील आणि अजित पवारांना नको होते असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केलाय। शिंदे ज्युनियर असल्याने त्यांच्या हाताखाली काम करणार नसल्याची भूमिका अजित पवारांची होती। एवढंच नव्हे तर देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते असा गौप्यस्फोट राऊतांनी केला। तर शिंदेंचं नाव चर्चेत नव्हतं, मग विरोधाचा प्रश्न येतोच कुठे? राऊत खोटं बोलत असल्याचा पलटवार शिंदे गटाचे प्रवक्ते राजू वाघमार यांनी केला। एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी नकोत, आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही हे सांगणारे सगळ्यात आधी सुनील तटकरे, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील। आम्ही सिनियर आहोत, आम्ही ज्युनियर माणसाच्या हाताखाली काम करणार नाही ही त्यांची भूमिका होती। की जे राऊत बोलताय की एकनाथरावजी शिंदेंच्या नावाला विरोध होता हे खोटं, सपशेल खोटं आहे। कारण अधिकृत नावच नेत्याकडे गेलं नाही तर नेता स्वतःच्या मीटिंगमध्ये कसं सांगणार की एकनाथरावजी शिंदेंचं नाव आलंय, ते मुख्यमंत्री होणार आहेत, आपल्याला त्यांना पाठिंबा द्यायचा आहे, तेव्हा त्यांचे नेते विरोध करतील ना। जर नावच आलेलं नाही असं खुद्द पवार साहेबांनी सांगितलंय, मग अजित पवार, वळसे पाटील आणि तटकरे साहेब आणि प्रफुल्ल पटेलजी यांना विरोध करण्याचा प्रश्न येतो कुठे एकनाथरावजी शिंदेंना? भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी, ते वरिष्ठ नेते आता मंत्रिमंडळात आहेत सगळेच, त्यांनी आम्हाला निरोप पाठवला होता की दिल्लीचा निर्णय काय येईल तो माहीत नाही मुख्यमंत्रीपदाबाबत, पण आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री चालणार नाहीत। हे फडणवीसांपासून भारतीय जनता पक्षाच्या आताच्या सर्व प्रमुख नेत्यांची तेव्हाची भूमिका होती।